आपण शिंदे आपल्याला संबोधित करणार आहे. आपण सगळ्यांनी मागच्या दोघांनी पण गडबड डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना आपले लोकसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार यांचं त्या डोंबिवलीनंतर हे दुसरं ऑफिसचं उद्घाटन इथे आज होत आहे. या प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नानासाहेब जोशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे नेते सगळ्यांचे, आमचे डोंगरे साहेब, अरविंद मोरे, जिल्हा अध्यक्ष शिवसेना देवळेकर, सर्व कल्याण पूर्वचे निलेश शिंदे, प्रशांत काळे, सर्व महिला भगिनी, सर्व नगरसेविका नगरसेवक, आणि आज आपण बघतोय या ऑफिसच्या उद्घाटनाला हा उत्स्फूर्त असा फार मोठ्या संख्येने महिलांचा आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडतोय. हा जो काही उत्साह आहे हा आपल्याला आजपासून 20 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कायम ठेवायचा, 6 वाजेपर्यंत कायम ठेवायचा आहे. मी मागाच्या अण्णांना म्हटलं की आपल्याला सभा इथे करायच्याच आहे, पण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सकाळी 7 वाजल्यापासून या मतदारसंघामध्ये मतदान कसं होईल हे बघायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सर्व देशामध्ये जनबद्ध देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रचंड बहुमताने किंवा 1 नंबरनी जिंकतील आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला. आणि गेल्या वेळेचं 40% कल्याणचं मतदानाचा जो आकडा आहे हा आपल्याला वाढवून 80% द्यायचा आहे. आणि 80% टार्गेट घेऊन आपण चालू, तर एवढ्या मोठ्या महिला प्रचंड संख्येने, आणि त्यातही सगळ्या महिला घरपर्यंत जातील. आपल्या पतीला सुद्धा हाताला धरून मतदानाला आणा, आपल्या कुटुंबातील सगळ्या जे काही मतदान करणाऱ्या लोकांना आणा, मागे राहू नका. होऊ नये, सकाळी 7लाच रांगा लागल्या पाहिजे आणि आपल्या उमेदवाराचा प्रचार कसा आपण कराल या प्रसंगी मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आपल्या यशाचे आशीर्वाद देतो आणि त्यांनी प्रचंड बहुमताने जिंकून यावं असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, आमच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे, महायुतीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांतर्फे त्यांना आशीर्वाद देतो. थांबतो. नमस्कार. धन्यवाद. आनंदाचा दिवस आहे. महायुतीच्या या लोकसभेच्या कल्याण लोकसभेच्या या निवडणुकीच्या विषयामध्ये आपल्या कल्याण पूर्व विधानसभेचं या अगोदर डोंबिवलीमध्ये झाला, आता कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रासाठीचं कार्यालय या ठिकाणी उघडलं जातं. त्याचा उद्घाटन होतो आणि त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे,
या लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख श्री शशिकांतजी कांबळे साहेब आणि गोपाल लांडे साहेब, अण्णासाहेब गोखले, अरुण मोरे, सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आपल्यासाठी आज हा आनंदाचा दिवस आहे. आपल्या या हॉलमध्ये मावत नाही एवढे कार्यकर्ते आता या ठिकाणी उभे आहेत, त्यापेक्षा जास्त बाहेर कार्यकर्ते या हॉलच्या बाहेर उभे. म्हणजे हे कार्यालय आहे आणि माझा उद्घाटन आहे की आपला विजयाचा उत्सव आहे अशी स्थिती आज आहे. बंधूंनी बघितलं आपल्या हातामध्ये आतापासून 12 ते 13 दिवस आहे. या मतदारसंघामधला घर आणि घर आपण या 12 दिवसामध्ये पुंजून काढलं पाहिजे. आणि या मतदारसंघामध्ये रेकॉर्ड ब्रेक जो मताधिक्य आजपर्यंत कधी मिळालं नाही तेवढं मताधिक्य आपल्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी यावेळेला आपल्याला मिळालं पाहिजे. एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करतो आणि थांबतो. काल परवापासून 2-3 दिवसापासून एक घटना आपल्या सगळ्यांनी पेपरमध्ये किंवा न्यूज मध्ये ऐकली असेल. आपल्या ज्या प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी एक नवीन अर्ज 2 दिवसापूर्वी दाखल केला होता. आपण सर्वजण जाणता की रमेश जाधव जे माजी महापौर आहेत त्यांनी अचानकपणे नवीन फॉर्म भरला उभाटाकडून, महाविकास आघाडीकडून. आणि ज्या वेळेला त्यांना विचारलं की ही बंडखोरी आहे का, त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलं ते मात्र खूप आश्चर्यजनक होतं की त्यांना तो फॉर्म भरायला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं. मित्रांनो, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या उमेदवाराचा फॉर्म तुम्ही भरलाय, जो उमेदवार प्रचारामध्ये लोकांना तुमच्याच कार्यकर्त्यांना घेऊन फिरतोय, त्या उमेदवारावरती तुमच्या नेत्याचा विश्वास नाही. तो नेता आपल्या उमेदवारावरती विश्वास ठेवत नाही, ज्या नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांवरती विश्वास नाही. आणि म्हणून शेवटच्या क्षणाला हे ज्या वेळेला आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला फॉर्म भरायला सांगतात आणि त्यानंतर सुद्धा तो फॉर्म मागे ज्या वेळेला घेतला तो आज शेवटच्या क्षणी घेतला, याचा अर्थ अजूनही या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचा त्यांच्या उमेदवारावर विश्वास नाही. अशा उमेदवारावरती या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांनी तरी कसा विश्वास ठेवावा, एवढा एक प्रश्न मी या सर्वांना विचारण्यासाठी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माता आणि बहिणी, त्याचप्रमाणे सर्व पुरुष कार्यकर्ते आज या कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये खासदारकीमध्ये 6 विधानसभा येतात, त्यापैकी आपला हा कल्याण एक आहे. या मतदारसंघामध्ये समोर पाहिलेला जो माप आहे, माप पाहिल्यानंतर असं वाटतं श्रीकांत शिंदे आपले खासदार आहेत आणि अजूनही ते खासदार तिसऱ्यांदा निवडून जातील अशी एक आशा व्यक्त करतो. या मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे सांगतो आपल्याला उल्हासनगरमध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या बसवल्या आहेत त्या 65 वेळेला बसवल्या, ते सुद्धा मतदान आम्ही हक्काने तुमच्याकडे घ्यायला तयार राहणार आहे. मला कमी समजू नका. 86 वर्षे ऊन पाऊस न पाहताना आता सुद्धा रिक्षाने जातो. 100 करायला नका करू, आता खानमा आणि सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. परवाच्या दिवसात श्रीकांत शिंदेने दाखवलं कार्यकर्त्याला आणि ज्याला वंचितला 62,000 खासदाराला मतदान पडलं, यावेळेला श्रीकांत शिंदेना सांगतो 62,000 त्यावेळेला पडलं. पण ज्या लोकांनी वंचितचा प्रचार केला ते सर्व कार्यकर्ते श्रीकांत शिंदेचा प्रचाराला हजर झालेले आहेत. आणि आज पाऊसला पाहताना उन्हाळ्यामध्ये सुद्धा आज 20 लोक, त्यात हा एक उभा आहे, हा दुसरा एक आहे. आम्ही लोक जात पात पाहत नाहीये. तो कल्याणपूर्व मतदारसंघामध्ये कोणताही उमेदवार असला तरी श्रीकांत शिंदेने कामं केलेली आहेत आणि या कामाची परतफेड आम्हाला करणं हे गरजेचं आहे. हे विसरता कामा नाही. लोक म्हणतात श्रीकांत शिंदेने काय केलं. अरे बिल्डोकांनो, आता
कधी बघितला का? अरे नगरसेवक सुद्धा तुम्हाला भेटत होता, पण श्रीकांत शिंदे खासदार आमचे डोल घाला तर घाला पद्धत जातात, दुकान दुसरा जातात. अशा मात्र निघून झाला याचा विचार करा. या वेळेला वंचितला सुद्धा सांगतो, ज्या झोपडपट्ट्या मी बसवला पाहिजे प्रश्न नाही प्रश्न तुमचा सोडवला. आज तुम्ही वंचित मध्ये जातात, दुसऱ्या पक्षात जातात. याद रखा, याद रखा, जर कदाचित आम्ही तुमची सेवा केली, तुम्हाला राहायला जागा दिली, तुमचे प्रश्न सोडवले, माझा हक्क आहे अण्णासाहेब रोपेंचा. हे मतदान फक्त श्रीकांत शिंदेला द्यायचं आहे, दुसरा काही जाता कामा नये. सांगितलं आहे दिलेला आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, राष्ट्रवादी मनसे सगळ्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते या कल्याण लोकसभेतील कल्याण पूर्वेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आहे. हे अप्पा शिंदे, त्याचबरोबर अण्णा रोकडे साहेब, नाना सूर्यवंशीजी, त्याचबरोबर शशिकांतजी कांबळे, जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब, अरविंदजी मोरे साहेब, छायाताई वाघमारे, त्याचबरोबर देवळेकरजी, आमचे सर्व निलेशजी शिंदे असतील, महेशजी गायकवाड असतील, सर्व आमचे नगरसेवक संदीप सिंग इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुबोध भारत इथे उपस्थित आहेत. प्रशांतजी काळे, सगळेच नगरसेवक, सगळे नगरसेविका, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, उपाध्यक्ष तिथे उभे आहेत. अर्जुन नायरजी आहेत, संजय मोरे, संजयजी मोरे उपस्थित आहेत. सर्वच्या सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते. हा उत्साह जो आहे, हा उत्साह जेव्हापासून आपण फॉर्म भरलाय तेव्हापासून द्विगुणित झालेला आहे. त्या फॉर्मच्या रॅलीलाच भूतोन भविष्य जे आहे ते उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे तो त्या ठिकाणी लाभला. आणि त्या फॉर्म भरण्याच्या रॅलीला 50,000पेक्षा जास्त लोक जे आहेत, कार्यकर्ते सर्व पक्षाचे त्या ठिकाणी उपस्थित होते. तर इतकी मोठी ताकद जी आहे ती आपल्या या मतदारसंघामध्ये, या कल्याण लोकसभेमध्ये आहे. ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची स्पीकर कुठे वरती नेटवर्क जातोय. तर आपल्या ही निवडणूक जी आहे ही केंद्राची निवडणूक आहे. देशाचं नेतृत्व जे आहे हे नेतृत्व निवडण्याची ही निवडणूक आहे. आपल्याला अरे बस रे न बोलता पण करू शकता. एका बाजूला जे ऑपोजिशन आहे, जे इंडिया आघाडी आहे, तिथे जेवढे नेते आहेत त्या सर्वच्या सर्व नेत्यांना जे आहे ते प्रधानमंत्री बनायचे. तिथे अजून त्यांचं ठरलं नाही की कोणाला जे आहे प्रधानमंत्री म्हणून जे आहे लोकांसमोर घेऊन जायचंय. प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छा आहे, अरे मी पण प्रधानमंत्री बनू शकतो, मी पण प्रधानमंत्री बनू शकतो, मी पण प्रधानमंत्री बनू शकतो. असे सगळे जे इंडिया आघाडीचे नेते आहेत हे असं त्यांचं म्हणणं जे आहे हे आपण सगळे लोक पाहत आहे की ते एका नेत्याला जे आहे ते पुढे करू शकत नाही, कारण की ते कुठल्या विचाराने एकत्र आलेले नाही. ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये आणि फक्त सत्तेसाठी जे एकत्र येण्याचं काम या इंडिया आघाडीने आणि ऑपोजिशनने केलेलं आहे.
तिथे त्यांना कुठले विचार नाही घेऊन जायचे. सत्ता कशी येईल, पण सत्ता येणार कशी जेव्हा लोक जे आहेत ते आमच्या बरोबर. आज जेव्हा आपण हा नारा दिला की आपली बार 400 पार, का नारा दिला? कारण की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारे या देशाचा आलेख वरतीच गेलेला आहे, ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जी आहेत, रस्त्यांची, रोडची, रेल्वेची, सगळीकडे पूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं आणि कामं जी आहेत त्या ठिकाणी होत आहेत. आपल्या कल्याण लोकसभेमध्ये देखील कल्याण या ड्रीम मॉडेलिंग आहे, जेणेकरून आपण थेट जे आहे कल्याणला, आता कल्याण पूर्वेला अगोदर आपल्याला भोगद्यातून जावं लागत होतं. पुढच्या 1 वर्षामध्ये, 1.25 वर्षामध्ये जे कल्याण या ड्रीम मॉडेलिंग प्रकल्प पूर्ण झाला, थेट गाडीने आपण तिथे जाऊ शकतो. 5वी 6वी लाईन झाली, 3री 4थी लाईन सुरू झाली. रेल्वे स्टेशनवरती चांगल्या सुविधा मिळायला लागल्या. DFCC कॉरिडॉर आलं, बुलेट ट्रेन आली. हे सगळ्या गोष्टी झाल्या या केंद्राच्या नेतृत्वामुळे, माननीय मोदीजींच्या पुढाकारात. त्याचबरोबर राज्यामध्ये जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जातो. महाराष्ट्रामध्ये चांगली कामं जी आहेत ती उभी राहिलेली आहे. आपल्या कल्याण लोकसभेमध्ये, कल्याण पूर्वेमध्ये देखील सगळे रस्ते आपण चांगले करतोय, सीसी करतोय. त्याच्यासाठी देखील निधी राज्य सरकारकडून आपल्याला मिळाला. अनेक अशी कामं जी आहेत ती आपण करतो. म्हणून आपण पूर्ण कॉन्फिडेंटली जे आहे आपली बार 400 पार म्हणतो. पण त्या 400 पार आता त्याचं जे आहे लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम जे आहे ते ऑपोजिशन करते, जे इंडिया आघाडी जे आहे ती करते. ते काय म्हणतात की आता जर यांचे एवढे खासदार निवडून आले तर हे संविधान बदलते. प्रत्येक घरापर्यंत ज्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम करताय. मला वाटतं संविधान बदलण्याचा अधिकार जो आहे कोणालाच नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान केलेला आहे तो संविधान जो आहे हा कोणीच बदलू शकत नाही. पण ऑपोजिशन जे आहे ते त्यांना आता ते समोर पराभव दिसायला लागला. म्हणून जे लोकांना भ्रम निर्माण करणं, लोकांमध्ये अफवा पसरवणं, लोकांना जाऊन सांगणं की बाबा आता संविधान बदलणार, संविधान बदलणार, हे संविधान कधीच बदलू शकत नाही. ज्या संविधानाने जे आहे प्रत्येकाला मूलभूत मतदानाचा देखील अधिकार दिला, त्या मतदानामुळे आम्ही इथे उभे राहिलेलो आहोत. तर संविधान आम्ही कधीच बदलणार नाही. संविधान बदलण्याचं काम जे आहे ते वेळोवेळी काँग्रेसने केलं. काँग्रेसने वेळोवेळी जे आहे हे संविधानाशी छेडछाड करण्याचं काम केलं. पण आपल्या सरकारने जे आहे हा संविधान दिवस देखील जो आहे हा माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी सुरू केला. आणि आपलं जेव्हा नवीन संसद भवन झालं, जे जुनं संसद भवन आपण आता जे पार्लमेंट आम्ही ज्याच्यामध्ये बसायचो त्याला नवीन नाव काय दिलं? संविधान सदन. त्याला ते नाव दिलं. तर ज्यांनी संविधानाचा जो आहे हा पूर्णपणे पालन करण्याचं काम केलं हे आपल्या सरकारने केलं, एनडीएच्या सरकारने केलं, नरेंद्र मोदी साहेबांनी. पण आता ऑपोजिशनला दुसरा कुठला मुद्दा नाही. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे लोक करतायत. म्हणून अशा अफवा ज्या आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि लोकांना सांगतायत की संविधान बदलणार, संविधान बदलणार. संविधान कोणीच बदलू शकत नाही. हे आपण जाऊन लोकांना सांगितलं पाहिजे. कारण की हे जे ऑपोजिशन आहे हे ऑपोजिशन जे फक्त सत्तेसाठी एकत्र आले. आपण ती ऍडव्हर्टाईज पाहिली का? गुलाबजाम टीव्ही वरती येते. सगळे लोक जे आहेत ते सगळेच नवरदेव आहेत. नवरदेवात मुली बघायला जातात तिथे. अप्पा तुम्ही बघितले की नाही मला माहिती नाही. आणि मग प्रत्येक जण जो आहे त्या मुलीला जो आहे तो तिथे सांगत असतो की माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे, माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे, माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे, माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे, माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे. आणि कोणीच जो आहे हा प्रत्येकाला दुसऱ्याला जो आहे कोणीच उजवा आहे आणि हा कसा चुकीचा आहे. म्हणजे जे एकत्र आलेले आहेत हे सगळे जे एकत्र आले स्वार्थासाठी, स्वतःसाठी जे एकत्र आले, देशासाठी नाही. देशासाठी जे आहे ही आपली महायुती जी आहे ती एकत्र आलेली आहे. शिवसेना असेल, भाजपा, भारतीय जनता पार्टी असेल, एनसीपी असेल, मनसे असेल, आरपीआय असेल, हे सगळे जे आहे आपण एकत्र जे आलो आहे ते एकत्र एका विचाराने आपण एकत्र आलो. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण एकत्र आलो.
आणि एकीकडे मगाशी आता नाना म्हणाले की जसं तिकडे ठरत नाही तसं इकडे पण ठरत नव्हतं आणि ज्याला ठरवलं त्याच्यावरती पण विश्वास नाही, अशी परिस्थिती जी आहे, अशी परिस्थिती यांच्यावरती आली आहे. म्हणून जेव्हा विश्वास नव्हता ना, हे इतके वर्ष बाळासाहेबांच्या नावावरती ज्यांनी राज केलं, बाळासाहेबांच्या नावावरती ज्यांनी सत्ता भोगली, अशा लोकांना जे आहे कार्यकर्त्यावरती कधीच विश्वास नव्हता. म्हणून तुमच्याकडून जे आहे हे 50 आमदार जे आहे तुम्हाला सोडून गेले, 13 खासदार तुम्हाला सोडून गेले, एवढे लाखो पदाधिकारी तुम्हाला सोडून गेले, नगरसेवक तुम्हाला सोडून गेले. का? तुमचा जो विश्वास आहे हा विश्वास स्वतःच्या परिवारावरतीच आहे. बाकी कार्यकर्त्याची काही घेणं देणं नाही, तुमच्या खालच्या नेत्यांशी काही घेणं देणं नाही. म्हणून ही परिस्थिती जी आहे की 2 वर्ष अगोदर जो उठाव केला तो उठाव शिंदे साहेबांनी याच वेळेस केला की ज्या कार्यकर्त्यांनी जे घरदार बघितले नाही, सर्व काही अर्पण करून टाकलं पक्षासाठी, पुन्हा वेळ पक्ष वाढवण्यासाठी खर्च घालवला, अशा कार्यकर्त्यावरती देखील जो आहे हा विश्वास त्यांचा नव्हता. म्हणून हा उठाव जो आहे 2 वर्ष अगोदर झाला आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम शिंदे साहेबांनी आणि सगळ्या आपल्या महायुतीच्या लोकांनी केलं. म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस आले, चांगली कामं या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, जलद गतीने कामं होत आहेत. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक देखील आता त्या ठिकाणी झालं आणि मला पूर्ण विश्वास आहे आता आपली ताकद जी आहे मला माहिती आहे. आपण या कल्याण डोंबिवलीचे नगराध्यक्ष राहिलेला, आपण जे आहे खूप वर्ष या पूर्ण मतदारसंघामध्ये फिरताय, आपलं गळापर्यंत कॉन्टॅक्ट आहे, लोकांशी संबंध आहे आणि मला वाटतं यावेळेस आपल्या देखील सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली मोठं मताधिक्य जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराला, जसं भारतीय जनता पार्टी आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, तर ते जसं काम करतायत तसं या कल्याण लोकसभेमध्ये आरपीआयचा प्रत्येक कार्यकर्ता देखील काम करतोय आणि कल्याण पूर्वेमध्ये जे आहे अण्णा रोकडे जे आहेत ही यांची पूर्णपणे गंभीर पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी आपण सगळे लोक एकत्र काम करतायत. त्यांनी सांगितलं की प्रत्येक मत जे आहे हे तुम्हाला कसं पडेल याच्यासाठी आम्ही काम. तर मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की जो हा उत्साह आहे, हा उत्साह जो आहे तो 20 तारखेपर्यंत आपल्याला असाच टिकवायचा आहे. ह्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने आपल्याला काम करायचं आहे. सगळे लोक जे आहेत ही रस्त्यावरती आहेत, डोर टू डोर फिरतायत, ग्राउंड झिरो वरती आहेत, प्रत्येक घरापर्यंत आपण जाताय. डोर टू डोर आपल्याला आपलं कार्य अहवाल असेल, पॅम्पलेट असेल, स्लिपा असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला पोहोचवायच्या आहेत. प्रत्येक घरापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि प्रत्येक घरापर्यंत जाऊन जे आहे ते आपल्याला छाती तोडपणे जे आहे मतदान आपल्या उमेदवारासाठी मागायचं आहे. कारण की गेल्या 10 वर्षामध्ये या कल्याण लोकसभेमधला झालेला विकास जो आहे, झालेलं परिवर्तन जे आहे हे लोकांना दिसतंय. मी आज एकत्र जेव्हा सगळे म्हणजे सगळीकडे फिरत होतो तेव्हा लोकांमध्ये उत्साह होता. सगळे कार्यकर्ते एकत्र ग्राउंडवरती फिरतायत, सगळे कार्यकर्ते सर्व पक्षाचे एकत्र प्रचार करतायत. हा देखील एक आगळा वेगळा प्रचार जो आहे हा महाराष्ट्र पाहतोय की तुझे सर्व पक्ष असून सुद्धा प्रत्येक पक्ष जो आहे हा आपला उमेदवार, आपल्या पक्षाचा उमेदवार असं धरून जे आहे हा प्रचार या ठिकाणी करतायत. तर मला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी असाच उत्साह जो कायम ठेवा, प्रत्येक घराघरापर्यंत पोचा आणि 20 तारखेला जास्तीत जास्त मतं बाहेर कशी येतील, लोक बाहेर कशी येतील, लोक मतदान कसं करतील याच्यावरती आपण फोकस करा. तरच आपण या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे विक्रमी मताधिक्याने जे आहे कल्याण लोकसभेची जागा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जे आहे, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने जे आहे ही या भारतामध्ये येईल, त्या महाराष्ट्रामध्ये येईल आणि तुम्ही पण तेव्हा बोलू शकाल की कल्याण लोकसभेची जागा जी विक्रमी मताधिक्याने आली त्याच्यासाठी मी देखील मेहनत जी आहे केलेली आहे. सगळ्यांचं योगदान जे आहे हे त्याच्यामध्ये असेल. आज पुढे 12 दिवस बाकी आहे. या 12 दिवसात पूर्णपणे उत्साहामध्ये आपण सगळ्यांनी काम करावं. सगळे नगरसेवक देखील आता ग्राउंड झिरोवरती काम करतायत. सगळे लोक कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, सगळ्यांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात. हा उत्साह असाच कायम ठेवूया. कल्याण पूर्वेमध्ये देखील जे मतदानाची टक्केवारी आहे, येणाऱ्या काळामध्ये मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याच्यासाठी आपण मेहनत करूया. धन्यवाद.